पिता पुत्र पवित्र आत्मा यांचं नावे आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अमलाश्रममध्ये परत एकदा फादरांसोबत आपल्याला प्रार्थना करण्याची संधी मिळालेली आहे. त्याबद्दल देवाचे आभार मानूया आणि फादरांचे सुद्धा आपण आभार मानूया की या व्हिडिओद्वारे आपल्याला भरपूर असे आशीर्वाद भेटत आहे. आपण फिलिपिकरांस पत्र अध्याय 4 वचन संख्या 21 मध्ये बघत आहोत की ख्रिस्त येशूमधील प्रत्येक पवित्र जनाला सलाम सांगा. माझ्या बरोबरचे बंधू तुम्हाला सलाम सांगतात. तर तुम्ही अगदी सुरुवातीला सुंदर असा देवाच्या अभिवादनाच्या संबंधातील शब्द काढलेला आहे. बघा, माता मरिया जवळ एक अभिवादनाचा शब्द आला, नमस्कार. हालेलुया. हालेलुया. माता मरियाने ते शब्द स्वीकार केला. फळ काय झालं? हालेलुया. 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 आज आपण पाहतो की देवाचे पवित्र वचन जेव्हा संत पाऊल लिहित आहे, स्वतःच्या म्हणून मात्र नाही, सोबत असलेल्या लोकांना बरोबर घेऊन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द हे लॉर्ड. अभिवादन ज्यांच्याकडे जात आहे त्यांना पण पवित्र आत्म्याचा अभिषेक भेटत आहे. हालेलुया. हालेलुया. जसे सिस्टरनी सुरुवातीला बोलले, आपल्या सगळ्यांच्या मध्ये कार्य करणारा पवित्र आत्मा तुम्हामध्ये, तुमच्या कुटुंबातील लोकांना आणि तुम्ही जितके लोकांना या शुभवर्तमान पोहोचवणार आहे त्या सगळ्यांच्या कुटुंबामध्ये शांती आणि आशीर्वाद म्हणून पोहोचू दे. फादर, आम्हाला भरपूर लोक बोलतात की तुम्ही सिस्टर लोक जे फादरांसोबत आहात ते धन्य. पण फादर, बायबलमध्ये लिहिलेलं आहे की जे लोक वचन ऐकत आहेत, वचन पाळत आहेत ते धन्य. फादर, तुम्ही मिसा साजरी करत असताना भरपूर असे आशीर्वाद लोक, अमलाश्रममध्ये येणारे लोक स्वीकारत आहेत, अनुभव घेत आहेत. असाच अनुभव जास्तीत जास्त घेण्यासाठी आम्ही काय करणे गरजेचं आहे? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सिस्टर, तुम्ही योग्य विचार पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने वेळेवर काढत आहे. हे अनेकांना आशीर्वादाचं कारण बनत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, फादर पादरी पिओ जसे पवित्र मिसा अर्पण करते होते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. फादर पादरी पिओ ख्रिस्ताच्या शरीर खातात घेऊन हे माझे शरीर आहे म्हणून सांगत जेव्हा उभे राहत आहे, वेळ असेच निघून जात होते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बघत बसणाऱ्या लोकांमध्ये अनेक लोकांना पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळाले. हालेलुया. हालेलुया. थोडे लोक बसून कुरकुर केली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 सिस्टर, येशूचा हृदय जाणणे खूप महत्वाचे आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. येशूचा हृदय जाणणे म्हणजे फक्त नियम पाळणे मात्र नाही. नियम पाळायलाच पाहिजे. हालेलुया. हालेलुया. देवानीच नियम दिलेला आहे, नियम पूर्णपणे पाळायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. तरी देवाची काही अपेक्षा आहे. हालेलुया. हालेलुया. अनेक लोकांना पवित्र मिस्सामध्ये का अनुभव येत नाही? तुम्हाला काय वाटते? हालेलुया. हालेलुया. कारण असा प्रकारे आहे. हालेलुया. हालेलुया. अनेक उदाहरण घेण्यासारखं आहे. आता सरिका सिस्टर आपल्याला लूका शुभ वर्तमान 11वा अध्यायातील 42वा वचन सिस्टर आता आपल्याला वाचून दाखवणार आहे. सिस्टर 11:42. परंतु तुम्हा पुरुषांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही पुदिना, सताप व प्रत्येक भाजी यांचा दशांश देता, पण
न्याय व देवाची प्रीती ह्याकडे दुर्लक्ष करिता. हालेलुया. हालेलुया. आता दशमांशाच्या संबंधामध्ये बोलताना देवाने कधी बोललं नाही पुदिनाचं पण द्या म्हणून. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. हे आम्ही पाळणारे आहोत, आम्ही पाळतच राहणार. हालेलुया. हालेलुया. आम्ही करणारे जे लोक आहेत ते नियम पाळण्याचा भाग म्हणून नियम पाळण्याचा भाग आहे ते. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. प्रभू येशू त्यांना अभिनंदन देण्याच्या ऐवजी त्यांना महत्वाच्या 2 गोष्टी ध्यानात ठेवायला सांगितले. हालेलुया. हालेलुया. म्हणून सॉडल सिस्टर या वाचनाचा उरलेले जे भाग आहे 42चा उरलेले भाग, हालेलुया, हालेलुया. ते ऐकणे, पाळणे, मिस्सामध्ये आपल्याला जास्त अनुभव मिळण्यासाठी गरजेचं आहे. सिस्टर जरा वाचा. या गोष्टी करावयाच्या होत्या व त्या सोडावयाच्या नव्हत्या. हालेलुया. हालेलुया. कोणत्या गोष्टी? तुम्ही पुदिना, सताप व प्रत्येक भाजी यांचा दशांश देता, पण न्याय व देवाची प्रीती ह्याकडे दुर्लक्ष करिता. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, न्याय आणि देवाची प्रीती. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. न्याय म्हणजे काय आहे? हालेलुया. हालेलुया. माझ्या खोलीमध्ये माझ्या सोबत राहणारा माझी बायको, माझ्या सोबत राहणारी बायको, माझे मुलं, माझ्या घरामध्ये माझ्या सोबत राहणारा माझा पप्पा आहे, माझी मम्मी आहे, त्यांना त्यांचा हक्क मी देत आहे का? तर माझ्या देवासमोर उभं राहायला मला ताकद आहे. हालेलुया. हालेलुया. ज्या देवाने आपल्याला सांगितलेलं आहे तुझ्यासारखा तुझ्या शेजारीवर प्रेम करा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. तोच परमेश्वराने आपल्याला बोललेला आहे. 4था आज्ञा. येस सिस्टर, 4था आज्ञा काही आहे? आई बापांचा मान राख. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशूने एका तरुणाकडे बघून सांगितलं, तू देवाच्या राज्यापासून खूप लांब नाही. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, पप्पाला, मम्मीला, भावाला, शेजार धर्म, हालेलुया, हालेलुया. त्या प्रीतीचा कार्य आणि त्याबरोबर प्रत्येकाचा न्याय, हालेलुया, हालेलुया. त्यांना न देता मी मिस्सामध्ये उभं राहिलं तर माझा मिस्सा त्यांच्याकडे पोहोचणार का? हालेलुया. हालेलुया. काल एका बहिणीने मला असं सांगितलं, फादरजी, माझ्या आयुष्यामध्ये मला लोकांशी बोलण्यावर न करता राहणे कठीण आहे. आणि फादर, मी एका व्यक्ती बरोबर बोलायची माझी इच्छा आहे, तरी फादर काय करू? त्या व्यक्तीने फोन, आता माझा फोन त्यांनी ब्लॉक करून टाकलेला आहे. हालेलुया. हालेलुया. या बहिणीला काय उत्तर देऊ मी विचार करतो होतो. हालेलुया. हालेलुया. मी त्या बहिणीला सांगितलं, बहीण, ते जे बंधन आहे ते तुटण्यासाठी आपण दोघे प्रार्थना करू. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आणि मी त्या बहिणी बरोबर बोलताना सर्वात शेवट त्या बहिणीने मला बोलले, फादर बेनी, माझा नंबर ब्लॉक केलेली व्यक्ती म्हणजे दुसरा कोणी नाही, एक फादर आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. सिस्टर जी, मला त्या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटले.
मी स्वतः एक फादर आहे. मी मिस्सा अर्पण करणारा व्यक्ती आहे. मिस्सामध्ये प्रत्येक रुब्रिक्स मी व्यवस्थित करतो. तरी मी कोणाबरोबरचा संबंध ब्लॉक करून ठेवलं तर मी कसे मिस्सा करणार? या मिस्सा देवासमोर मान्य होते? हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, देवाचा हृदय खूप उघड आहे. 12 शिष्यांना येशूने जवळ केलं. 12 पैकी 12 जवळ घेताना हालेलुया. हालेलुया. कालच्या मिस्सामध्ये आपण बोललेले जे वाचन आहे ते पण हृदयामध्ये बाळगण्यासारखं आहे. हालेलुया. हालेलुया. येशूने सांगितलं की जेव्हा चांगला बी उगवून येत आहे, वाढत आहे, त्याच्या बरोबर निंदन पण वाढत आहे. हालेलुया. हालेलुया. येशूने सांगितलं हे निंदन काढून टाकण्यासाठी तुम्ही खूप घाई नको करू. फादर, जर आपण निंदन काढलं नाही तर आपण लावलेलं जे चांगलं पीक आहे त्याची वाट खुंटणार की नाही? सिस्टर, तुम्ही आपले हे सगळे जे बांधव आहेत त्यांच्या हृदयातील प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे असं मी समजतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सिस्टर, अनेक लोक घाई करतात हे फेकून देऊ म्हणून. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येशूला बरोबर काय बोलायचंय माहितीये? हालेलुया. हालेलुया. येशूला सांगायचं आहे हे युगाच्या शेवटी परमेश्वर ठरवणार कोण वाईट होता, कोण चांगला होता. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. एक उदाहरण सांगितलं तर येशू जवळ किती शिष्य होते? 12. या 12 पैकी तिकडे निंदन होता का? हो. कोण होतं ते निंदन? यहूदा इस्कारियोत. आपल्याला असे वाटते. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कधी कधी मेडिटेशन मध्ये मला असे वाटते की हे निंदन म्हणजे ते एक मात्र नव्हता. हालेलुया. हालेलुया. एक चांगला म्हणजे येशू होता, बाकी 12 भांडखोर, जेलसी, सगळे प्रकारचा वाईट डोक्यात भरलेले, अनुभवातून गेलेले, खादाड आणि सगळे त्यातील लोक होते हे 12. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. येशूच्या सानिध्यात बसून ते 12 पैकी 12 वाढत गेले. हालेलुया. हालेलुया. तरी त्यातील एकाने मन कठीण केला. हालेलुया. हालेलुया. त्याने माझच खरं, मला पाहिजे तेवढेच ऐकणार, दुसरा काय मी ऐकणार नाही, असा प्रकारे जसे सुरुवातीला तुम्ही बोलले वाचनाकडे त्यांनी कानाडोळं केलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. फादर, आज निंदनाविषयी जे तुम्ही प्रशिक्षण आम्हाला दिलेलं आहे ते खूप चांगलं आहे आणि आम्ही तुमचे आभार मानतो या सुंदर अशा मार्गदर्शनाबद्दल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सिस्टर, तुम्ही जेवढे प्रश्न विचारलं त्यासाठी तुमचा आभार. हालेलुया. हालेलुया. मी त्यासोबत आणखीन 1-2 गोष्टी बोलूनच संपवतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. काही लोकांचे नंबर ब्लॉक करणे गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वाईटा बरोबरच्या संपर्कात राहिलं तर माझा पण आत्म्याचा नाश होणार. पवित्र ग्रंथ अनेक प्रकारे आपल्याला बोललेला आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. तरी पवित्र मिस्सा योग्य रीतीने आपल्याला स्वीकार करायचा आहे. त्यासाठी
खूप महत्वाची गोष्ट आहे देवावर असलेल्या प्रीतीमध्ये टिकणे, त्याबरोबर माझ्या सोबत असलेल्या सगळ्यांना त्यांचा हक्क देणे, त्यांचा न्याय त्यांना पुरवणे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही खूप मेडिटेशन या सर्व गोष्टीविषयी करा. हालेलुया. हालेलुया. या 10 मिनिटांमध्ये आपण सगळ्या गोष्टी बोलू शकत नाही. हालेलुया. मी हालेलुया. तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना करीन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. कोणाला तरी कमरेला खूप दुःख नाही, त्याबरोबर कमरेच्या भागामध्ये चमक भरल्यासारखा त्रास, अशा व्यक्तीला येशू आता स्पर्श करत आहे. हालेलुया. हालेलुया. खूप घाबरलेले कोणतरी आज देवाचे वचन ऐकत आहे. आता या गोष्टी ऐकता ऐकता येशू त्या व्यक्तीला बरे करत आहे. हालेलुया. हालेलुया. आता एक अर्धा तासापूर्वी सिस्टर वैशाली नावाच्या एक सिस्टर नॉर्थ इंडियामध्ये कुठेतरी प्रभूचा कार्य करत आहे. काही वर्ष 4 वर्ष सिस्टरांना जबरदस्त दुखणे आणि त्रास होते. सिस्टरने सांगितलं की फादर, काल तुम्ही प्रार्थना चालवताना असे बोलले की कोणाच्या तरी हाताच्या कोपऱ्याचा दुखणे बरे होत आहे. त्या क्षणामध्ये फादर मी बरे झालो. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. हालेलुया. मला आठवत आहे या सिस्टर अनेक वेळी हालेलुया हालेलुया. फोन करून प्रार्थना मागितलेले होते. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. हालेलुया. सिस्टरने सांगितलं लाखांचा उपचार या सिस्टरने केलेला आहे. अनेक डॉक्टरांच्याकडे जाऊन उपचार केलेला आहे. हालेलुया. हालेलुया. खूप काम पण आहे. काम करता करता खूप त्रासातून जात आहे. एका हाताच्या दुखण्यामुळे दुसऱ्या हाताने काम करत आहे, त्या हाताला पण दुखणे आले. हालेलुया. हालेलुया. प्रभूच्या कार्य करणाऱ्या या सिस्टरांना प्रभूने आशीर्वाद दिले. हालेलुया. हालेलुया. आपण देवाचा आभार मानू. त्याबरोबर अजून काही लोक जे किडनीच्या संबंधामध्ये त्रासातून जात आहे आणि तसाच प्रकारे डोळ्याचा, दाताचा, कानाचा, जवळपास तोंडाच्या भागामध्ये वगैरे दुखणे त्रास असलेले अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. असे कोणतरी आहे जे प्रभू जवळ मागत आहे, प्रभू या पावसाळ्यामध्ये आम्ही खूप त्रासातून जात आहे, आम्ही मोठं घर मागत नाही, आम्हाला राहायला एक छोटस घर कुठेतरी द्या, असा प्रकारे प्रभूकडे मागणाऱ्या कोणतरी आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभू त्या व्यक्तीला सांगत आहे, तू शांत हृदयाने प्रार्थना करत राहा, देवाकडे लक्ष देत राहा. येशू त्यांना सांगत आहे की तुला प्रॉपर वेळेत सुंदर असा घर मी तुझ्यासाठी उभं करून देईन. असे कोणतरी एक व्यक्ती आहे, शरीरामध्ये खास करून शरीराच्या खाजगी भागामध्ये वगैरे खूप त्वचेचा त्रास होत आहे. येशू त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे. डोकं दुखण्याचा प्रकार खूप त्रास देणारे काही लोक आहेत, प्रभू त्यांना स्पर्श करत आहे. खास करून खूप जुनाट असलेले डोकं दुखणे येशू आज बरे करून देत आहे. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. छातीमध्ये असलेले त्रास पण कोणाचा तरी प्रभू दूर करत आहे. छातीला असे आडवा प्रकारे येऊन एक दुखणे त्रास
कोणाला तरी खूप त्रास देत आहे त्या व्यक्तीला येशू स्पर्श करत आहे. हालेलुया. हालेलुया.